स्वागत। आणि तुम्ही आता इथून पाहताय किती छान लाईट येते पूर्ण घरामध्ये, खूप प्रकाश येतोय। आणि रोज आपण सकाळी वगैरे किंवा कुठं बाहेर गेल्यावर संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करतो, पण आज म्हटलं जरा इव्हिनिंगच्या वेळेस ब्लॉग स्टार्ट करावा। तर पाहताय तुम्ही किती एकदम हा सूर्यप्रकाश आहे। मी कुठेही घरामध्ये लाईट लावलेली नाहीये, बट हा सगळा सूर्यप्रकाश येतो घरात आणि खूप छान वाटतंय। एकदम असं रिलॅक्स, हॅप्पी आणि एकदम छान पॉझिटिव्ह वाटतंय। इतका छान प्रकाश येतोय आणि बाहेर सुद्धा खूप छान वातावरण झालेलं आहे। तर आता मी मस्त पटापट फरशा वगैरे पुसून घेणार आहे, त्याच्यानंतर देवपूजा करणार आहे आणि मस्त असा मसाले भात करणार आहे एकदम चमचमीत खाण्यासाठी संध्याकाळच्या जेवणाला। तर आपला पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा। आणि मिस्टर आणि मिसेस कोडुस्कर ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात, तुम्हाला आवडतात का, मी नवनवीन कोणते कॉन्टेंट अजून घेऊन येऊ किंवा तुम्हाला कोणते ब्लॉग्स बघायला आवडतील ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि आता पहिलं फटाफट मी कचरा काढून घेते, कचरा काढल्यानंतर छान फरशा पुसून घेते, फ्रेश करते, देवपूजा करूया आणि मस्त असा मसाले भात बनवूया संध्याकाळच्या जेवणासाठी। तर चला पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा आणि कंटिन्यू करा। तर मी आत्ता झाडून घेत आहे। मी सकाळी एकदा उठल्यानंतर आणि संध्याकाळी तिन्ही सांज होण्याच्या आधी असं दोनदा घरात झाडू मारत असते। खरं तर कचरा असा जास्त काही होत नाही, कारण की घरात कचरा करायला लहान मुले वगैरे नाही आहेत, परंतु मी 2 टाईम कचरा काढत असते, सकाळी एकदा आणि तिन्ही सांज होण्याच्या आधी। घरात कचरा जास्त होत नाही, परंतु घराच्या बाजूनी शेते रस्ता असल्यामुळं जास्त प्रमाणात धूळ येत असते घरात आणि ती धूळ नुसतं फडक्याने पुसून निघत नाही, म्हणून मी आता छान झाडू मारून घेते पहिल्यांदा। तर इथे तुम्ही पाहताय मी पटापट कपड्यांच्या घड्या घातलेल्या आहे। दोरीवरून कपडे आणले आणि पटकन घड्या घालून ठेवल्या की आपल्यालाही आवरायला बरं पडतं आणि जेव्हा कधी आपल्याला कपडे हवे असतात तेव्हा घ्यायला देखील बऱ्या पडतात, त्यामुळे मी पहिल्यांदा कपड्यांच्या घड्या घालून घेते। तर आता मी मस्त असं सगळं घर चकाचक केलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि आता संध्याकाळची वेळ होत आली आहे, मला ते पूजा पण करायची। तर आता पहिल्या लाईट्स लावते। वा, फ्रेश वाटतंय एकदम। पहिल्या लाईट्स लावल्या, आता मी गोरी दिसत असेल जरा। तर आता देवपूजा करून घेऊया। आणि देवपूजा करताना मी संध्याकाळच्या वेळेला जेव्हा दिवा लावते तर तेव्हा मी आता सध्या स्वामी चरित्र सारामृतचे रोज 3 अध्याय वाचतीये। तर एक जप आणि स्वामी चरित्र सारामृतचे आपले 3 अध्याय ते मी आता वाचून पूजा करणार आहे मस्त। तर ब्लॉग कंटिन्यू करा। तर इथे मी चालू केली संध्याकाळच्या जेवणाची तयारी। इथे सोयाबीन भिजवलेले आहेत, त्यानंतर मसाले भाताची इथे तयारी केली, कांदा, टोमॅटो आणि बटाटा कापून घेतलेत, त्यानंतर हे आहेत आपले ग्रीन पीस आणि मस्त अशी मसाले भात करण्याची तयारी करून घेतलेली आहे। तर इथं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे, बटाटे कापून घेतलेले आहेत, त्यानंतर टोमॅटो, कांदा, त्याच्यानंतर आपल्याकडं मसाले भातात टाकण्यासाठी आहेत ते म्हणजे हे सोया चंक्स आणि त्याच्यानंतर वटाणे आणि हे सर्व मसाले घेतलेले आहेत मी। आलं लसूण पेस्ट, काळा मसाला, त्यानंतर हा आपला शाही बिर्याणीचा मसाला आणि हळद। तर आता मी याच्यामध्ये कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये तेल टाकल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम टाकायची ती आलं लसूण पेस्ट। त्यानंतर मी हे सर्व मसाले टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपला कांदा, टोमॅटो आणि बटाटा हे टाकून घेणार आहे, जेणेकरून आपला मसाला जळायला नको। त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतला। आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मसाले टाकल्यानंतर। इथे पाहू शकताय तुम्ही
गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट घेऊन आपल्याला याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट हे सगळं छान परतून घ्यायचंय. त्यानंतर हे कांदा टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ऍड करायचंय बटाटा. इथं मी बटाटा पण टाकून घेते. त्याच्यानंतर माझ्याकडे आहेत वाटाणे, आपले ग्रीन पीस आहेत, ते मी टाकून घेतेय. आणि त्याच्यानंतर हे आहेत सोया चंक्स. तर हे छान भिजवलेत. त्याच्यानंतर आपल्याला पाणी असं पूर्ण आपल्याला त्यातून पिळून काढायचंय आणि हे असे सोया चंक्स आपल्याला टाकायचे मसाले भातामध्ये. त्यानंतर आपल्याला ते छान असं परतून घ्यायचंय. सगळं जेव्हा आपण मसाले भातामध्ये सामान टाकतोय ह्या, तेव्हा आपल्याला छान ते परतून घ्यायचंय. सर्व मसाले त्याच्यामध्ये एकजीव झाले पाहिजेत. इकडे दाखवा. आपण कोणाकोणाला ते सोया चंक्स आवडत नाही, मग त्याचं कसं? हा, सोया चंक्स आवडत नाही म्हणजे माझ्या नवऱ्याला सोया चंक्स आवडत नाही. नाही, असे बरेचसे आहेत की त्यांना आवडत नाही. व्ह्यूअर्स असू शकतात की त्यांना पण आवडत नाही, मग ते तुम्ही स्किप करू शकता. सोया चंक्स घालायचे नाही. पण माझा नवरा आता जिम करतोय, तर त्याच्यासाठी मला एक टिप्पणी द्यायची आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन, की सोया चंक्स मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं. जितकं तुम्ही नॉनव्हेज खाता, चिकन वगैरे, त्याच्या इतकंच या सोया चंक्स मध्ये प्रोटीन असतं. ते बटाट्याचे पीसेस सांडले तेवढे घ्या खालून गोळा करून. आम्ही साधी माणसं चालतं आपल्याला. अजून एक पीस आहे त्याच्यावर. कुठे दिसला तुम्हाला? हा, तेव्हा दिसला. तर हे आपल्याला छान सगळं परतून घ्यायचंय. याच्यामध्ये मी फक्त 3 मसाले ऍड केले. घरचा काळा मसाला, त्यानंतर आपला शाही बिर्याणी मसाला असतो तो, हळद आणि आलं लसूण पेस्ट इतकंच टाकलेलं आहे. आणि सगळे हे आपले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकलेले आहेत. आता फक्त मेन इन्ग्रेडियंट्स राहिले, ते म्हणजे तांदूळ. तर ते तांदूळ छान धुवून त्याच्यामध्ये ऍड करायचे, पाणी टाकायचं आणि फक्त 3 शिट्ट्या घ्यायच्या कुकरचा. मसाले भात रेडी. तर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणासाठी मस्त झटपट करायचं असेल, बायकांना कंटाळा आल्यानंतर सगळ्यात मस्त उपाय म्हणजे तो म्हणजे मसाले भात. तर झटपट आणि क्विक होणारी रेसिपी आहे. फक्त 3 शिट्ट्यांमध्ये 10 मिनिटांमध्ये भात रेडी होतो. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि सगळ्या बहुतेक जणांना ते येत पण असेल, परंतु मी माझ्या स्टाईलने दाखवले आहे, तर नक्की करून पहा. थँक्यू. तर इथं मी तांदूळ धुवून घेतले, छान निसून धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर हा तांदूळ आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे. हे पहा, तांदूळ सगळा ऍड केल्यानंतर छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे. हा केलं मी तांदूळ ऍड. त्याच्यानंतर छान हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर टाकायचे ते म्हणजे आपल्याला भात शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलं. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचे, ज्याच्याशिवाय आपल्या अन्नाला चव येत नाही, ते म्हणजे मीठ. तर मी हातानेच टाकते, कारण की मला हातानेच अंदाज येतो मिठाचा. सो मी हाताने मीठ टाकलेला आहे. आणि फक्त आता कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला. आपला मसाले भात रेडी. तर काही जण फोडणीचा भात म्हणतात, काही मसाले भात म्हणतात, काही काय म्हणतात हो अजून, मसाले भात, फोडणीचा भात, अजून पुलाव पण म्हणतात. काही जण पुलाव म्हणतात. तर तुम्ही काय म्हणता ते पण मला कमेंट. आम्ही मसाला राईस म्हणतो. हे पूर्णतः इग्नोर करा, कारण की हे मला कधीही मसाला राईस म्हटलेले दिसलेले नाहीये. मग काय तुम्ही मसाले भात म्हणता का? तुम्ही काय म्हणता, मसाले भात म्हणता का? आम्ही मसाले भातच म्हणतो. काय शोधत आहात? कुकरचं झाकण. तर
तर आता सगळं मस्त इन्ग्रेडियंट्स टाकून, मीठ टाकून, पाणी टाकून कुकर लावलेला आहे. आता फक्त 3 शिट्ट्या घ्यायच्या. टाकायच्या टाकायच्या नाही, 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि आपला मसाले भात रेडी. आता झाल्यावर बघू खाताना कसा झालाय, छान झालाय का. नवऱ्याचे रिएक्शन घेऊया. रिएक्शन नाही, रिव्ह्यू. हा, नवऱ्याचा रिव्ह्यू घेऊया कसा झालाय भात. तर अगदी साधा आणि सोपं मसाले भात जरी केला तरी आपल्याला, आपण जे महाराष्ट्रीयन आहोत त्यांना आपल्याला मसाले भातासोबत सुद्धा व्हेरिएशन्स लागतात. तर मसाले भात केला आहे आणि पापड आणि लोणचं नाही असं होणार नाही. तर मी मस्त असा पापड भाजला होता. मला तळून आवडतो आणि आहोंना भाजून आवडतो. तर मसाले भात आहे म्हटल्यावर पापड तर असायलाच हवा. तर मी छान असे पापड भाजलेले आहेत. तर मस्त टेस्ट करूया. असा गरम गरम भात केलाय. किती गरम आहे पहा, थंडीचं असं गरम गरम खायला छान लागतं. आणि आता अहो टेस्ट करून सांगतायत कसं झालाय. अप्रतिम, सुंदर, नक्की. आणि आता मस्त त्याच्यासोबत पापड, काकडी आणि कांदा. आता आम्ही छान असा भात एन्जॉय करतो. तर या मस्त जेवायला, आता आम्ही जेवतोय. आणि भात आवडलेला आहे, आहोंना भात आवडलेला आहे. मस्त झटकापट केलेला आहे. तर असेच आपले रोजचे नवनवीन ब्लॉग पाहत राहा. आणि मिस्टर आणि मिसेस कडुसकर ब्लॉग्सला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग आणि थँक्यू सो मच.